Dear students, myself Mr. S.S. Patil and I welcome you all in this e-learning platform which is organized by Dr. Bapuji Sawanki Institute of Engineering and Technology, Kolhapur. आपल्या सब्जेक्टची त्याचं नाव आहे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेंथ्स. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो त्याची थोडीशी मी तुम्हाला रिव्हिजन करते. पहिल्यांदा त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की टाईप्स ऑफ लोड काय असतात, स्ट्रेस आणि त्याचे टाईप्स आणि स्ट्रेन आणखीन त्याचे टाईप्स हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले होते. तर टाईप्स ऑफ लोड कुठले कुठले असतात, तर पहिला टाईपचा लोड जो आहे तो डायरेक्ट किंवा ॲक्सियल लोड आठवते का बघा, डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. त्याच्यानंतर इसेंट्रिक किंवा नॉन ॲक्सियल सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्यांचा ॲक्सिस जो असतो बॉडीचा तो ह्या लोडला कोइन्साइड होत नाही म्हणून त्याला नॉन ॲक्सियल लोड म्हणतात. तिसरा आहे तो शिअर लोड आहे. त्याचे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं की शिअर लोड आपण जे ब्रेडच्या स्लाइस करतो ते एक्झाम्पल शिअर लोडचं आहे. फोर्थ बेंडिंग लोड अँड फिफ्थ ट्विस्टिंग लोड हे टाईप्स ऑफ लोडमध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट बघितली ती म्हणजे स्ट्रेस, ज्याला आपण सिग्मान डिनोट करतोय. आणि हे स्ट्रेस म्हणजे काय असतं बघा, इट इज अ इंटरनल रेजिस्टन्स असतो की जो बॉडी डेव्हलप करत असते आपल्या इनसाइडमध्ये अगेन्स्ट द अप्लाइड फोर्स. तर ह्या स्ट्रेसचे आपण युनिट बघितलं होतं की स्ट्रेसचं युनिट ॲज दॅट ऑफ प्रेशर असतं ते म्हणजे पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे युनिट आहे आपलं स्ट्रेसचं. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ स्ट्रेसेस बघितले. ह्याच्यामध्ये जसं की पहिला टाईप त्याचा होता डायरेक्ट किंवा नॉर्मल स्ट्रेस. त्याच्यामध्ये परत दोन सब टाईप होते, टेन्साईल स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. म्हणजे लोडचं जर नेचर टेन्साईल टाईपचा असेल तर तो जो स्ट्रेस डेव्हलप होतो तो टेन्साईल टाईपचा असतो. किंवा सेकंड ऑन द अदर हँड जर कॉम्प्रेसिव्ह टाईपचा जर फोर्स अप्लाय होत असेल बॉडीवरती तर त्याच्यामध्ये स्ट्रेस जो डेव्हलप होतो तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो. सेकंड त्याच्यामध्ये आपण टाईप बघितला होता शियर स्ट्रेस. त्या शियर स्ट्रेसमध्ये तुम्हाला आठवते का बघा, आपण तीन टाईप्स बघितले होते, सिंगल शियर, डबल शियर आणि पंचिंग शियर. हे टाईप्स ऑफ स्ट्रेसमध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण कन्सेप्ट महत्त्वाची आणखीन एक बघितली ती म्हणजे स्ट्रेन. तर स्ट्रेन काय असतं, तर चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शनला स्ट्रेन म्हणलं जातं. आणि या स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं, कारण ह्या स्ट्रेन हा दोन सेम क्वांटिटीचा रेशो असतो आणि काय होतात हे युनिट एकमेकाला कॅन्सल होतात. त्यामुळे स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं, कीप इन माइंड. आता टाईप्स ऑफ स्ट्रेनमध्ये आपण बघितलं की लिनियर स्ट्रेन असतो, लिनियर किंवा लॉन्जिट्युडनल त्याला म्हटलं जातं बघा, दॅट इज डेल्टा एल बाय एल असा त्याचा रेशो आहे लिनियर स्ट्रेनसाठीचा. सेकंड आपण बघितला होता लॅटरल स्ट्रेन. तर इथं आपल्याला लॅटरल डायमेन्शन घ्यायचं असतं. मी तुम्हाला सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये की लॅटरल म्हणजे कुठलं डायमेन्शन असतं, तर परपेंडिक्युलर टू द लेंथ. मग ते डायमीटर असू शकतं जर बार आपला सर्क्युलर असेल तर, किंवा बार जर आपला रेक्टँग्युलर असेल तर त्या रेक्टँग्युलर बारचं बी दॅट इज ब्रेड्थ किंवा डी दॅट इज डेप्थ ही जी दोन डायमेन्शन आहेत ही कुठली असतात बघा, परपेंडिक्युलर टू द लेंथ असतात. म्हणून याला आपण म्हणू शकतोय की लॅटरल डायमेन्शन्स आहेत. तर लॅटरल स्ट्रेन हा काय प्रकार असतो बघा, तर लॅटरल डायमेन्शनचा चेंज झालेला टू द ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन ह्या दोघांचा रेशो म्हणजे आपल्याला लॅटरल स्ट्रेन मिळत असतो. तिसरा आपण टाईप बघितला होता तो म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, ईव्ही दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. शियर स्ट्रेन, शियर स्ट्रेनसाठी आपण बघितलं होतं की फायनं डिनोट केला जातो. आणि ती डायग्राम तुम्हाला जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये जे काही डिस्प्लेसमेंट झालेली आहे टॉप लेअरची ए डॅश डिवायडेड बाय द हाईट ऑफ दॅट ब्लॉक एडी हा रेशो आपल्याला काय मिळत असतो बघा, शियर स्ट्रेन मिळत असतो. तर हे आपण टाईप्स ऑफ लोड, टाईप्स ऑफ स्ट्रेस आणि टाईप्स ऑफ स्ट्रेन हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ओके, तर स्लाइडमध्ये आपण आता आपला नवीन कन्सेप्ट शिकायला घेणार आहे दॅट इज द हुक्स लॉ. तर हा एक लॉ आहे की जो हुक्स ह्या सायंटिस्टनं काय केलं आहे बघा, इन्व्हेंट केलेलं आहे. म्हणजे या सायंटिस्टचं नाव ह्या लॉला दिलेलं आहे, हॅविंग द नेम ॲज अ हुक्स लॉ. मग हा हुक्स लॉ काय सांगत असतो बघा, ते स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. 2 मार्क्सची तुम्हाला क्वेश्चन्स असू शकतात की डिफाईन हुक्स लॉ. ओके, तर हे तुम्हाला स्टेटमेंट पार्टच करावं लागेल ॲज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मी रीड करतोय डेफिनेशन काय बघा, हुक्स लॉ काय स्टेट करतोय, इट स्टेट्स दॅट when the material is loaded within its elastic limit the stress produced is directly proportional to strain. आता ह्या स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं सेंटेन्स इथून स्टार्ट होते बघा, स्ट्रेस प्रोड्युस्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे स्ट्रेस आपण जो सिग्मा दाखवतो, सिग्मा तो जो डेव्हलप झालेला असतो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. हे त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा इक्वेशन आपण म्हणूया, सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई. त्याच्या आधी थोडं आपल्याला पहिली लाईन लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
when the material is loaded within its elastic limit. आता ह्याचा अर्थ काय हे पहिलं समजून घ्या. इलॅस्टिक लिमिट म्हणजे हे असं लिमिट असतं एखाद्या मटेरियलचं की ज्या लिमिटपर्यंत आपण बॉडी समजा खेचली किंवा स्ट्रेच केली आणि परत सोडली तर ती तिच्या ओरिजिनल साईजला येते, त्याला आपण इलॅस्टिक लिमिट म्हणतोय. आणि ह्या लिमिट बाहेर जर आपण ती बॉडी खेचली तर काय होतं बघा, ती बॉडी परमनंटली डिफॉर्म, परमनंटली शेप साईज चेंज होते, परत तिच्या ओरिजिनल साईजला येत नाही. तर ती ओरिजिनल साईजला येईपर्यंत जो पोर्शन आहे इलॅस्टिक लिमिट ज्याला आपण म्हणतोय तिथंपर्यंत स्ट्रेस हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू असतो स्ट्रेन. ह्या इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रपोर्शनल नसतात. तर हे जे स्टेटमेंट आहे ते महत्त्वाचं आहे. कुठंपर्यंत हे स्टेटमेंट जे आहे ते ॲप्लिकेबल आहे, अप टू इलॅस्टिक लिमिट. तर हा वर्ड सुद्धा आपल्याला ह्या डेफिनेशनमधला महत्त्वाचा आहे. अप टू इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस प्रोड्युस्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. माझ्यामध्ये तुमच्या स्टेटमेंट लक्षात आलं असेल की लक्षात घ्या, इलॅस्टिक लिमिट हे एक लिमिट असते की तिथंपर्यंत बॉडी जर आपण स्ट्रेच केली आणि सोडली तर ती तिच्या ओरिजिनल साईजमध्ये येते. पण ह्या इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर जर आपण तिला खेचली, स्ट्रेच केली तर ती बॉडी ओरिजिनल साईजला येत नाही, ती परमनंटली डिफॉर्म होते. आता ही जी सेकंड कंडिशन मी तुम्हाला सांगालो आहे, बियॉन्ड द इलॅस्टिक लिमिट, इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर, त्या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला प्रपोर्शनल नसतात. तर हे हुक्स काय सांगतोय, तर ह्या इलॅस्टिक लिमिटपर्यंतच फक्त स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला प्रपोर्शनल आहेत. म्हणजे जशी स्ट्रेसची व्हॅल्यू वाढत जाईल त्याच रिलेशनमध्ये स्ट्रेनची व्हॅल्यू सुद्धा वाढते, त्याला आपण प्रपोर्शनल म्हणतो. किंवा ऑन द अदर हँड जर स्ट्रेस कमी झाला सिग्मा तर सिमिलरली स्ट्रेन सुद्धा कमी होतो. तर हे अप टू इलॅस्टिक लिमिटपर्यंत हे फॉलो होतं, हे इथलं महत्त्वाचं आहे. आता हे मॅथमॅटिकल कन्व्हर्जन थोडी इथं आपण काय केले बघा, तर हे जे स्टेटमेंट आहे हे आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने लिहू शकतो, सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आता हा मधला जो सिम्बॉल आहे तो प्रपोर्शनॅलिटीचा आहे, हे तुमच्या लक्षात आला असेल. हा प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल जर मला इथं रिमूव्ह करायचा असेल आणि इक्वल टू हे जर साईन आणायचं असेल तर काय करायला लागतं रे, मला इथे एक इलॅस्टिक कॉन्स्टंट ॲड करायला लागतो. ओके, तर काय केलं बघा मी इथं, स्ट्रेस सिग्मा इज इक्वल्स टू कॅपिटल ई मल्टिप्लाय बाय स्मॉल ई. आता याच्यामध्ये हे हा जो स्मॉल ई जो आहे तो आपला स्ट्रेन आहे ॲज युजल, आणि ई जो आहे तो मी परत इथं काय करतो बघा, ई इज इक्वल्स टू, आता मला समजा ईची फक्त व्हॅल्यू काढायची आहे तर इकडला हा जो स्मॉल ई आहे स्ट्रेन आहे तो मला ह्या सिग्माला डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे ई दॅट इज मॉड्युलस किंवा इलॅस्टिक कॉन्स्टंट याला मी म्हणतो सध्या तरी, हा कॉन्स्टंट जो आहे तो काय असणार आहे बघा, सिग्मा दॅट इज स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन जर आपण केलं तर आपल्याला हा कॉन्स्टंट मिळतो. आता या कॉन्स्टंटला नेमकं म्हणतात काय हे महत्त्वाचं आहे. हिअर रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन इज नोन ॲज, म्हणजे इथं सिग्मा हा स्ट्रेस आहे बघा, हा जो रेशो आहे कशाचा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा, इज नोन ॲज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे महत्त्वाचं आहे ह्याच्यामधलं की ह्या जो कॅपिटल ई आहे त्याला इथून पुढं आपण काय म्हणणार आहे बघा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, किंवा त्याला अनदर नेम काय आहे, यंग्स मॉड्युलस. अतिशय महत्त्वाचा मॉड्युलस हा या तुमच्या सब्जेक्टमधला जो आहे तो आहे यंग्स मॉड्युलस ई. तर सिम्पली हा रेशो कशाचा आहे बघा, स्ट्रेस टू दी स्ट्रेन. तुम्हाला याच्यावरती सुद्धा एक 2 मार्कचा क्वेश्चन तयार होऊ शकतो की डिफाईन यंग्स मॉड्युलस. तर याची सिम्पल डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो बघा, यंग्स मॉड्युलस इज डिफाइन्ड ॲज इट इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. इथं मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेला आहे. तर इथं मी सगळ्यांना परत रिमाइंड मला करायचं आहे, इथं जे आपण थेरी व्हिडिओमध्ये जे शिकवायला लागलो तुम्हाला, ही सगळी थेरी तुम्ही तुमच्या थेरीच्या नोटबुकमध्ये कॉपी पेस्ट करून घ्यायची आहे. ओके, आणखीन सेकंड नोटबुक जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, ओनली न्यूमरिकल्स, ओनली एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये सॉल्व करणार आहेत. तर मी तुम्हाला रिमाइंड करतोय, आपण 2 नोटबुक्स वापरायचे आहेत. पहिली नोटबुकमध्ये फक्त आपण थेरी बघणार आहे आणि सेकंड नोटबुकमध्ये आपण ओनली न्यूमरिकल सॉल्व करणार आहेत. तर हा पॉईंट जो आहे तो तुमच्या थेरीच्या नोटबुकमध्ये तुम्ही कॉपी करा. आय होप यू गेटिंग दिस कन्सेप्ट ऑर दिस लॉ बाय हुक्स. ओके, आता हुक्स नंतर आपण बघायचं आहे ते पॉयसन्स रेशो. तर पॉयसन्स रेशो कशाला म्हणायचं आहे, तर ह्याच्या नावामध्येच आहे की इट इज अगेन अ रेशो. हा रेशो आहे आणि ह्याला पॉयसन्स, अगेन इथं हे नाव जे आहे ते सायंटिस्टचं आहे की ज्यानं हा पॉयसन्स रेशो इन्व्हेंट केलेला आहे. तर हे पॉयसन्स रेशो याचं नोटेशन महत्त्वाचं आहे, नोटेशन महत्त्वाचं आहे. इथं पॉयसन्स रेशो इज डिनोटेड बाय लेटर म्यू. ह्याला म्यू म्हणतो आपण बघा, काय नाव आहे याचं, म्यू ऑर 1/m. तर हे 1/m म्हणजे 1 डिवायडेड बाय m, ह्यानं सुद्धा आपण पॉयसन्स रेशोच रिप्रेझेंट करत असतो, किंवा म्यू. तुम्ही कुठल्या दोन्हीपैकी एक कुठलंही नोटेशन इथं यूज करू शकता.
इथं मी म्यू हा वापरलेला आहे. तर हा पॉयसन्स रेशो हा कशाचा रेशो आहे बघा. पॉयसन्स रेशो इट इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर दोन्ही टर्म्स ह्या स्ट्रेनच आहेत. दोन स्ट्रेनचा इथं रेशो घेतलेला आहे. मग ह्या पॉयसन्स रेशोचं युनिट काय असेल रे. पॉयसन्स रेशोचं युनिट काय असेल तर इट इज अगेन अ युनिटलेस क्वांटिटी, कारण स्ट्रेन इटसेल्फ त्याला युनिट नसतं आणि अशा दोन स्ट्रेनचा जर आपण रेशो घेतला तर त्याला सुद्धा युनिट येणार नाही आहे. पॉयसन्स रेशोला युनिट नसतं. तर इथं लक्ष द्या, पॉयसन्स रेशो हा रेशो असतो कुणाचा लॅटरल टू द लिनियर. आता या डेफिनेशनमध्ये तुम्ही जर बघितला तर इथं लॅटरलला इथं निगेटिव्ह साईन मायनस साईन दिलेलं आहे बघा. ही का आली असेल सांगता येईल का. तर एक लक्षात घ्या, जेव्हा आपण बॉडी स्ट्रेच करतो त्यावेळी त्याची लेंथ वाढते आणि दुसरं जे डायमेन्शन असतं ज्याला आपण लॅटरल डायमेन्शन म्हणतो, फॉर एक्झाम्पल डायमीटर. तर हा डायमीटर जो असतो तो काय होईल रे, लेंथ वाढल्यामुळं डायमीटर कमी होईल. तर डिक्रीमेंट इन द डायमीटर झालं आणि डिक्रीज ज्यावेळी होतं तेव्हा आपण इथं मायनस साईन यूज करत असतो. काय आलं तर हे मायनस साईन काय यूज करतं, काय इंडिकेट करत असतं तर डिक्रीमेंट इन द डायमेन्शन. डायमेन्शन रिड्यूस झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे, तर इथं मायनस साईननं इंडिकेट करत असते. तर लॅटरल स्ट्रेन ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करत असतो चेंज इन डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर, तर इथं आपण मायनस साईन त्याला देत असतो कारण डायमीटर हा रिड्यूस झालेला आहे. कळतंय. सेकंड टर्म जे यातली आहे ती लिनियर स्ट्रेन आहे. म्हणजे काय, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. म्हणजे इथं लेंथ वाढलेली असेल डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, ह्या दोन गोष्टीचा जर आपण रेशो घेतला तर तो इथं आपण पॉझिटिव्ह घ्यायचा असतो कारण लेंथ ही वाढलेली असते बिकॉज ऑफ टेन्साईल टाईप ऑफ अ लोड. जो काय आपण बॉडीवरती लोड अप्लाय केला त्याच्यामुळे बॉडीची लेंथ वाढली आणि वाढलेलं डायमेन्शन आहे म्हणून तिथं आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे. लॅटरलमध्ये डायमेन्शन हे रिड्यूस झालेलं असतं म्हणून त्याला इथं आपण मायनस साईन दिलेला आहे. तर इथं नोटेशन फॉर्ममध्ये म्यू कसा रिप्रेझेंट केलेला आहे बघा. तर म्यू इज इक्वल्स टू ई लॅटरल. ई म्हणजे स्ट्रेन असतो, लॅट मीन्स लॅटरल, डिवायडेड बाय ई एल. ई अगेन अ स्ट्रेन आणि एल लिनियर किंवा लॉन्जिट्युडनल. इथं मायनस साईन हे महत्त्वाचं आहे. तर ह्या म्यूला पॉयसन्स रेशोला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं हे लक्षात घ्या. ओके. ह्याच्या आधी आपण बघितलं होतं ते हुक्स लॉ. हुक्स लॉमध्ये मी तुम्हाला म्हटलं की यंग्स मॉड्युलस ई, कॅपिटल ई, यंग्स मॉड्युलस हा कशाचा रेशो आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचा. मग याचं युनिट काय येईल रे, दिस यंग्स मॉड्युलस ई हॅव्हिंग सेम युनिट ॲज दॅट ऑफ स्ट्रेस, दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. हे युनिट राहणार आहे यंग्स मॉड्युलस कॅपिटल ई साठीचं. लक्षात येईल. तर इथं आपण बघितल्या दोन कन्सेप्ट, यंग्स मॉड्युलस ज्याचं युनिट असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल, आणि सेकंड कन्सेप्ट आपण बघितली ती पॉयसन्स रेशो. तर हा दोन्ही स्ट्रेनचा रेशो असल्यामुळं ह्या स्ट्रेनला हे स्ट्रेन कॅन्सल होते आणि इथं युनिट काही राहत नाही, म्हणजेच पॉयसन्स रेशोला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. ओके. यानंतर आपण बघणार आहे चेंज इन लेंथ ऑफ द बार ड्यू टू ॲक्सियल लोड. इथं एक आपल्याला बार दिसतोय बघा. हा जो डार्क एरिया आहे तो ओरिजिनल लेंथ ऑफ द बार रिप्रेझेंट करतोय आणि या बारला समजा इथं एक टेन्साईल टाईपचा, टेन्साईलचा अर्थ लक्षात घ्या ओढणारा टाईप, पुल टाईपचा फोर्स पी अप्लाय केला आहे. ते तुम्हाला डायग्राममध्ये ह्या फिगरमध्ये बघायला मिळेल. तर ह्या फोर्समुळं काय होईल सांगा, इकडं वन ऑफ द एंड ऑफ द बार इज फिक्स. हा एंड काय केला, फिक्स केला आहे. त्यामुळे हा जो बार आहे तो इलॉंगेट होईल, स्ट्रेच होईल. ह्या जो डॉटेड पोर्शन आहे तो काय झालेला आहे सांगा, इन्क्रीज इन द लेंथ किंवा स्ट्रेचिंग ऑफ द बार टेक्स प्लेस अप टू धिस रिजन. आता इथं एल हे ओरिजिनल लेंथ आहे ऑफ दॅट बार आणि हा जो अप्लाय केलेला फोर्स आहे ह्याच्यामुळे काय झालं सांगा, तर डेल्टा एल एवढं त्याचं लेंथ इन्क्रीज झालेलं आहे. डेल्टा एल एवढी लेंथ इन्क्रीज झालेलं आहे. तर आपण काय बघतोय बघा, तर चेंज इन लेंथ ऑफ द बार. तर ही डेल्टा एल कॅल्क्युलेट कसा करायचा, ड्यू टू ॲक्सियल लोड. तर हा होता ॲक्सिस ऑफ द बार आणि त्यालाच कोइन्साइड होणारा फोर्स आपण ॲक्सियल टाईप ऑफ लोड अप्लाय केलेला आहे. तर डेल्टा एल कॅल्क्युलेट कसा करायचा, तर इथं मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्हाला मी दिलेले आहेत. काय बघा, तर आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस ई इट इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू दी स्ट्रेन. सिग्मा इज अ स्ट्रेस, स्मॉल ई इज अ स्ट्रेन. तर आपल्याला परत माहिती आहे की स्ट्रेस म्हणजे काय असतो, फोर्स अपॉन एरिया. बरोबर. रिमाइंड करायचं, रिवाईज करायचं, आपण जे काही इथनं मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय ते रिवाईज करायचं आहे त्यावेळी. तर स्ट्रेस सिग्मा हा काय असतो, फोर्स अपॉन एरियाचा रेशो असतो. इथं फोर्स आहे पी, एरिया आपण इथं ॲज्युम केलेला आहे की या बारचा क्रॉस सेक्शनल एरिया हा ए आहे. तर फोर्स अपॉन एरिया कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला सिग्मा मिळतो, डिवायडेड बाय ई. ई म्हणजे काय आहे, स्ट्रेन आहे किंवा इथं लिनियर स्ट्रेन आहे. तर लिनियर स्ट्रेन मी तुम्हाला सांगितलं आहे कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, चेंज इन लेंथ दॅट इज डेल्टा एल एवढी लेंथमध्ये चेंज झालेला आहे, डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ ऑफ द बार काय आहे, फिगरमध्ये तुम्ही बघू शकता एल आहे. तर डेल्टा एल डिवायडेड बाय एल ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला स्ट्रेन मिळेल ई.
हेच आपण रिराईट इक्वेशन करूया. पी डिवायडेड बाय ई मल्टिप्लाय बाय, आता ही जी टर्म आहे डिनॉमिनेटरमध्ये ती उलटून काय होईल बघा, म्हणजे छेदातली संख्या जी आहे ती वरती, छेदातली टर्म जी आहे ती वरती अंशात जाईल, कळते का. एल डिवायडेड बाय डेल्टा एल. म्हणजेच आता हे डेल्टा एल साठी मला इक्वेशन तयार करायचं, म्हणून हे डेल्टा एल मी काय करेल, बरोबर इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला नेईल आणि ई जे आहे कॅपिटल ई यंग मॉड्युलस तो मी इकडं डिनॉमिनेटरला आणेल. म्हणजे नेक्स्ट स्टेप आपली कसं येईल बघा, डेल्टा एल दॅट इज चेंज इन लेंथ. डेल्टा एल ही काय आहे, तर ही चेंज इन लेंथ आहे. तर डेल्टा एल इज इक्वल्स टू ह्या दोन टर्म ॲज इट इज राहतील. पी एल हा एरियासुद्धा ॲज इट इज राहील पण डिनॉमिनेटरला राहील आणि इन्स्टेड ऑफ दिस डी एल हे ई कुठे येईल बघा, इथं येईल, यंग मॉड्युलस इथं येईल. म्हणजे हे तुम्हाला फॉर्म्युला तोंडपाठच करायचं आहे की चेंज इन डायमेन्शन जे आपण डेल्टा एल म्हणतो ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर पी एल डिवायडेड बाय ए ई हा फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ असणं अतिशय गरजेचं आहे. डेल्टा एल ही चेंज इन डायमेन्शन आहे. डेल्टा एल ही कॅल्क्युलेट कशी करणार आहे आपण, तर सिम्पल फॉर्म्युला त्यासाठीच आहे, पी एल डिवायडेड बाय ए ई. ह्याच्यामध्ये मी परत सांगतो तुम्हाला, पी ही टर्म काय आहे, फोर्स आहे. एल ही टर्म काय आहे, ओरिजिनल लेंथ आहे ऑफ दॅट बार. ए काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट बार. आणि ई हे काय आहे सांगा, यंग्स मॉड्युलस ऑफ दॅट मटेरियल ऑफ द बार. म्हणजे हा बार ज्या मटेरियलचा असेल त्या मटेरियलसाठीचा यंग्स मॉड्युलस ई आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये यूज करायचा आहे टू फाइंड द चेंज इन लेंथ. ओके, तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे ती प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता याच्या आधी आपण बघितलं की एखाद्या बारसाठी चेंज इन डायमेन्शन डेल्टा एल आपण कॅल्क्युलेट कसा करतो, पी एल बाय ए या फॉर्म्युलाने यूज करतो. तर जर नंबर ऑफ काय म्हणे आपण बघा, इथे रीड करा काय दिले बघा, व्हेन नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी, एखाद्या बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत, देन द रिझल्टिंग ऑर टोटल डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी. ह्या नंबर ऑफ फोर्सेसमुळं त्या बॉडीचं जे टोटल डिफॉर्मेशन झाले ते कुणा इतकं आहे बघा, इज इक्वल टू, हे कुणा एवढं असतं, अल्जेब्राईक सम ऑफ, काय म्हणतो मी, अल्जेब्राईक सम ऑफ डिफॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल सेक्शन. इंडिव्हिज्युअल सेक्शन इथं मी तुम्हाला अजून हे चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आपण एक कंपोजिट बार कन्सिडर करूया. हा सपोज ग्राउंड किंवा फिक्स्ड एरिया आहे आणि ह्याला आपण बार दाखवूया हॅविंग अ सम डायमीटर D1. अजून एक ह्याला दुसरा आपण बार जर अटॅच केला हॅविंग डिफरंट डायमीटर सपोज D2. अजून एक ह्याला मी तिसरा एक्सटेंडेड पोर्शन दाखवतो दॅट इज बार नंबर 3. तर याचा प्रत्येकाचा डायमीटर वेगळा आहे. समजा दिस इज अ D1, मिडल हॅविंग D2, लास्ट हॅविंग D3. आता ह्या ठिकाणी फोर्स एक आपण अप्लाय केला, सपोज पी फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाइड हिअर इज अ पी. मी तिघा बॉडींसाठी एकच फोर्स दाखवतोय दॅट इज अ पी. तर ह्या पी फोर्समुळे काय होईल सांगा, तर ह्या पहिल्या बारचं हॅविंग डायमीटर D1 अ स्मॉल डिफॉर्मेशन टेक्स प्लेस हॅविंग डेल्टा L1. किती डिफॉर्मेशन झालं, डेल्टा L1. सिमिलरली फॉर सेकंड बार किती झालं डिफॉर्मेशन, डेल्टा L2. सिमिलरली फॉर थर्ड इट इज डेल्टा L3. आता मला टोटल बारचं जर इलॉंगेशन काढायचं असेल तर मी कसं काढणार ते, तर डेल्टा एल, इकडे बघा, डेल्टा एल इज इक्वल्स टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. जितके तुमचे सेक्शन्स असतील तितक्या तुम्हाला टर्म्स काय करायला लागतील बघा, त्याच्यामध्ये ॲड करायला लागतील. तर इथं समजा दोनच आपण जर बार कन्सिडर केले तर डेल्टा L1 हा पहिल्या बारसाठीचं इलॉंगेशन आणि डेल्टा L2 हे दुसऱ्या बारसाठीचं इलॉंगेशन असणार आहे. तर प्रत्येक पहिल्या बारचं इलॉंगेशन डेल्टा एल कसं काढतो आपण, पी एल बाय ए ई. पण ते तुम्हाला काय घ्यायला लागेल, P1 L1 डिवायडेड बाय ए ई. म्हणजेच काय, फोर्स ॲक्टिंग ऑन द फर्स्ट मेंबर, इट्स करस्पॉन्डिंग लेंथ डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फर्स्ट मेंबर and E is the modulus of elasticity for the first member, plus again P2 L2 by AE, that is the elongation or deformation of the second bar. याच्यामध्ये P2 हा काय असणार आहे सांगा, फोर्स ऑन दॅट सेकंड मेंबर, L2 लेंथ ऑफ सेकंड मेंबर, A is the cross sectional area of the second member and E it is the modulus of elasticity for second member. जितके तुमचे मेंबर्स असतील तितके तुम्हाला इथे टर्म्स ॲड करायला लागतील आणि सगळ्यांची आपण जर सम घेतली तर आपल्याला काय मिळेल सांगा, टोटल इलॉंगेशन किंवा टोटल डिफॉर्मेशन म्हणतोय आपण इथं बघा. रिझल्टिंग ऑर टोटल डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी इज इक्वल टू, हे कुणा इतकं असतं, तर सम ऑफ डिफॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल सेक्शन. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेक्शनचं डिफॉर्मेशनची आपल्याला बेरीज करायला लागेल म्हणजे आपल्याला टोटल त्या बारचं इलॉंगेशन मिळेल. तर ह्यालाच काय म्हटलं जातं बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल्स
सॉल्व करायचे आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर काय करायचं असतं याच्यामध्ये, सिम्पली टोटल इलॉंगेशन ऑफ द बॉडी हे कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय करायला लागेल, इंडिव्हिज्युअल बॉडीचं सेपरेट डिफॉर्मेशन आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे, लाईक डेल्टा L1 डेल्टा L2, आणि ह्या जितक्या बॉडीज असतील तितकं आपल्याला डेल्टा L ह्या टर्म्स ॲड करायला लागतील, आणि फायनली आपल्याला त्या टोटल बॉडीसाठीचं इलॉंगेशन डेल्टा L मिळेल. ओके, त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या पॉईंटमध्ये आता आपण आलेलो आहे, तो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम फॉर डक्टाईल मटेरियल. तर इथं मी तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे, डक्टाईल मटेरियलसाठी स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम कशी असते ते आहेत आपल्याला ह्या डायग्रॅम किंवा इमेजेस इथं तुम्हाला दिसत आहेत. तर ॲक्च्युअली असे आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम दोन बघायचे आहेत, एक ती म्हणजे डक्टाईल मटेरियलसाठी, आणि सेकंड जी आहे ती ब्रिटल मटेरियलसाठी. तर ब्रिटल मटेरियलसाठीची मी स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली नाही आहे, त्यासाठी आपण सेकंड व्हिडिओ रेफर करणार आहोत. तर आता फक्त आपण कॉन्सन्ट्रेट करूया ओव्हर द डक्टाईल मटेरियल. आता तुम्हाला लोकांना पहिला क्लिअर असायला पाहिजे की व्हॉट डू मीन बाय द डक्टाईल मटेरियल. डक्टाईल मटेरियल कुणाला म्हणायचं, तर इंजिनिअरिंगमध्ये जी मटेरियल्स आहेत त्यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो ब्रॉडली, डक्टाईल मटेरियल आणि ब्रिटल मटेरियल. तर डक्टाईल मटेरियल म्हणजे हे असं मटेरियल असतं की ज्याच्यापासून आपण काय करू शकतो बघा, वी कॅन टेकन आउट फ्रॉम इट अ वायर, किंवा तुम्ही त्याची वायर ड्रॉन करू शकता त्या मटेरियलपासून, त्याला आपण डक्टाईल मटेरियल म्हणतो. मग असे कुठले कुठले मटेरियल्स आहेत ज्याच्यापासून आपण वायर रिमूव्ह करू शकतो, वायर ड्रॉन करू शकतो, जसं की माइल्ड स्टील, ज्याला आपण MS म्हणतोय. माइल्ड स्टील इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डक्टाईल मटेरियल. अजून आपण जर बघितल्या तर आपल्याकडे ॲल्युमिनियमच्या वायर्स असतात, कॉपरच्या असतात, ब्रास इज ऑल्सो हॅव्हिंग अ डक्टाईल मटेरियल, हे सुद्धा आपण डक्टाईल मटेरियलला म्हणू शकतो. तर एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ड्रॉ अ स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम फॉर माइल्ड स्टील. त्यावेळी आपल्याला लक्षात घ्या, माइल्ड स्टील हे डक्टाईल मटेरियल आहे, आणि डक्टाईल मटेरियलसाठीची डायग्राम आपल्याला ही ड्रॉ करायची आहे, आणि ह्याच्यासाठीचं हे डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं आहे. सो डोंट कन्फ्यूज की माइल्ड स्टीलसाठी विचारले आणि सरांनी आम्हाला माइल्ड स्टील शिकवलं नाही, डक्टाईल मटेरियलसाठी शिकवलं, असं काही नाही आहे. तर डक्टाईल मटेरियलमध्येच माइल्ड स्टील येतात, ब्रास येतात, ॲल्युमिनियम येतात, कॉपर येतात. कळतंय? तर एक्झाममध्ये तुम्हाला कसाही क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर तुम्ही बेसिक क्लिअर करून घ्या. डक्टाईल मटेरियल म्हणजे असं मटेरियल की ज्याच्यापासून आपण वायर ड्रॉन करू शकतो. तर अशा मटेरियलसाठीची स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम इथे तुम्हाला ह्या इमेजमध्ये बघायला मिळते. आता ॲक्च्युली आपण ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम प्लॉट कशी केलेली असते हे पहिला समजून घेऊया. तर एक इमॅजिन करा, एक रॉड आहे किंवा एक बार म्हणूया आपण, आणि ह्या बारला आपण दोन्ही साईडने फोर्सेस अप्लाय केलेत, ह्या खालच्या डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता हा बार आहे अंडर स्टडी, आणि त्याच्या दोन्ही एंडला आपण फोर्स P अप्लाय केला, आणि ह्या फोर्सनं आपण ही काय करतो, बॉडी खेचायला लागली दोन्ही साईडला. अशा वेळी ह्या बॉडीचं काय होईल रे, इलॉंगेशन, ही बॉडी जी आहे ती ताणली जाईल बघा. ही नेक्स्ट फिगरमध्ये तुम्हाला बघायला मिळते. तर इथे बॉडीची लेंथ वाढत गेली आहे का, ओरिजिनली एवढी लेंथ होती, आणि आता काय झाले, जसं आपण फोर्स वाढवत जाऊ तशी याची लेंथ वाढत चालल्या. जर लेंथ जर वाढत जात असेल तर एखाद्या पॉईंटला जर तुम्ही इथं बघितला, डायमीटर काय होतोय रे, डायमीटर रिड्यूस होत चाललाय, कमी कमी होत चाललाय. तर इथं नेक तयार झाले बघा, नेक. ओके, तर ह्याला नेक पॉईंट म्हटलं जातं. ओके, तर ह्या नेक पॉईंट हा असा पॉईंट असतो की अजून जर आपण फोर्स वाढवत गेलो तर ह्या पॉईंटला आपलं मटेरियल जे आहे ते ब्रेक होणार असतं. तर हे नेक जे आहे ते तुम्हाला इंडिकेशन देतं की ह्या पॉईंटला तुमचं मटेरियल डेफिनेटली ब्रेक होणार आहे जर आपण फोर्स असाच वाढवत राहिलो तर. तर नेक्स्ट फिगरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, जिथं नेक फॉर्मेशन तयार झालं होतं, ॲट दॅट पॉईंट ओनली द मटेरियल इज ब्रेक. इथं मटेरियल ब्रेक झाले. तर हे कप आणि कोनच्या फॉर्ममध्ये मटेरियल ब्रेक झालेलं आहे बघा. कप शेप इथं तयार होतो आणि हा कोन शेप तयार होतो आहे का, इथं कोन तयार झाला आहे, म्हणून याला कप आणि कोन टाईपमध्ये जर फ्रॅक्चर होत असतं माइल्ड स्टील किंवा डक्टाईल मटेरियलचं. ही त्याची युनिक प्रॉपर्टी आहे. डक्टाईल मटेरियलचं फ्रॅक्चर जे होत असतं ते कशा पद्धतीने होत असतं, तर कप आणि कोनच्या फॉर्ममध्ये होत असतं. मग इथं माइल्ड स्टील असू शकतं, कॉपर असू शकतं, ब्रास असू शकतं, ॲल्युमिनियम असू शकतं, वन अँड सेम सगळ्यांसाठी, कारण हे सगळी डक्टाईल मटेरियल आहेत आणि सगळं मटेरियल हे कप आणि कोनच्या फॉर्ममध्ये फ्रॅक्चर होतात, ब्रेक होतात. आता हा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे की स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता इथं पहिली जी टर्म आहे स्ट्रेस, ते इथं वाय ॲक्सिसला दाखवलेलं आहे. वाय ॲक्सिसला कुठली टर्म आहे बघा, स्ट्रेस. स्ट्रेन ज्याला आपण ईने डिनोट केलेलं आहे तिकडे एक्स ॲक्सिसला आहे. हा एक्स ॲक्सिसला स्ट्रेन, वाय ॲक्सिसला स्ट्रेस. आता हा जर बार, त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये जो काही चेंजेस होईल तो इथं आपण प्लॉट केलेला आहे इन दिस डायग्राम. कळतंय? तर बघूया काय काय असतात. पहिला बघा, ओ आपला हा स्टार्टिंग पॉईंट आहे, ओरिजिनल पॉईंट आहे. तर O to A ह्याच्यामध्ये काय होत असतं,
तिथून पुढचे बी पॉईंट काय आहेत, सी डी ई एफ हे सगळे पॉईंट काय आहेत ह्या कर्ववरचे ते मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर लेट अस सी वन बाय वन. इथं पॉईंट नंबर ए जर तुम्ही बघितला तर याचं नाव काय आहे बघा, प्रपोर्शनल लिमिट. याचा अर्थ काय असतो बघा, आपण मटेरियल जे आहे बार जो आहे तो इलॉंगेट केला आहे फ्रॉम ओ टू ए रिजन. ह्या ओ टू ए रिजनमध्ये आपला जर बार असेल तर आपण प्रपोर्शनल लिमिटमध्ये असतो. याचा अर्थ काय आहे, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. प्रपोर्शनल आहे म्हणून काऊन असतं, तर इकडे जो वाय ॲक्सिसला स्ट्रेस जसा वाढत गेला त्याच प्रपोर्शनेटमध्ये इकडे एक्स ॲक्सिसला स्ट्रेनसुद्धा वाढत जातो. आणि ह्या दोघांच्यामध्ये डेफिनेट काहीतरी रिलेशन आहे आणि त्या रिलेशनच ते स्ट्रेस आणि स्ट्रेन व्हॅरी होत राहतात. तर अप टू इलॅस्टिक लिमिट जे आपण म्हणतो ते इथं अप टू बी आहे. पण प्रपोर्शनॅलिटी लिमिटचा अर्थ समजून घ्या, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोघं जे आहेत ते एकमेकाला कशा आहेत सांगा, प्रपोर्शनल टू इच अदर. तर प्रपोर्शनल लिमिट ए हा पॉईंट आपल्याला कसा डिस्क्राईब करता येईल बघा, इट इज डिफाइंड ॲज इट इज अ पॉईंट अप टू विच स्ट्रेस स्ट्रेन कर्व इज अ स्ट्रेट लाईन. हा कर्व कसा आहे बघा, ओ टू ए हा कर्व स्ट्रेट लाईन आहे अँड द स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. तर ह्या ओ टू ए ह्या रिजनमध्ये स्ट्रेस हा स्ट्रेनला प्रपोर्शनल असतो म्हणून ह्या पॉईंटला म्हणलेला आहे प्रपोर्शनल लिमिट. गेटिंग. सेकंड पॉईंट जो आहे तो बी इलॅस्टिक लिमिट. आता एच्या पुढे समजा अजून आपण फोर्स वाढवत गेलो, या बारवरचा फोर्स आपण अजून वाढवत गेलो तर आता बॉडी आपली जी सेकंड पॉईंटपर्यंत जाते, दॅट इज पॉईंट बी इलॅस्टिक लिमिट. तर ह्या इलॅस्टिक लिमिटमध्ये काय होते सांगा, तर ह्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत हा असा पॉईंट आहे की इथंपर्यंत आपण फोर्स अप्लाय केला आणि ह्या पॉईंट बीला आपण जर फोर्स रिमूव्ह केला, काय म्हणते मी लक्षात घ्या, फोर्स रिमूव्ह केला तर बॉडी आपली ओरिजिनल शेप अँड साईजला परत येते, ज्याला आपण म्हणूया आपल्या मूळ स्वरूपात ती येते अप टू बी पर्यंत. जर बी पर्यंत आपण अप्लाय केला आहे फोर्स आणि फोर्स रिमूव्ह केला, फोर्स काढला, तर बॉडी जी आहे ती आपली ओरिजिनल पोझिशनला येते, तिच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन आपल्याला बघायला मिळत नाही. हा जो पॉईंट आहे त्याला इलॅस्टिक लिमिट म्हटलं जातं. तर मी रीड करतो डिस्क्रिप्शन फॉर पॉईंट बी. व्हेन लोड इज अप्लाइड अ मेंबर डिफॉर्म्स. काय होत असतं, ह्या मेंबरला जर लोड आपण केला तर मेंबरचं डिफॉर्मेशन होत असते. डिफॉर्मेशन म्हणजेच चेंज इन शेप अँड साईज. इफ द मेंबर रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, काय म्हणतो बघा मी, इफ द मेंबर रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूव्हल ऑफ द लोड. म्हणजे पॉईंट बीला आल्यानंतर आपण जर लोड रिमूव्ह केला आणि बॉडी जर परत तिच्या ओरिजिनल शेप अँड साईजला येत असेल, देन इट इज सेड टू बी द बॉडी इज विदिन इलॅस्टिक लिमिट. तर इथं जी आहे ती बॉडी कशी असते बघा, विदिन इलॅस्टिक लिमिट आहे. कळते का. तर पॉईंट ए प्रपोर्शनॅलिटी लिमिट आहे, पॉईंट बी इलॅस्टिक लिमिट आहे. आता पॉईंट सी आणि डी मी कंबाईनली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर इथं काय आहेत बघा, हे यांना इल्ड पॉईंट म्हणलं जातं. इल्ड पॉईंट. आता इल्ड पॉईंट म्हणजे तुम्ही लक्षात कशात ठेवायचं आहे बघा, तर ह्या इल्ड पॉईंटला ह्याच्यामध्ये स्ट्रेनमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली असते ॲज कम्पेअर टू चेंजेस इन द स्ट्रेस. इथं व्हर्टिकली जे काही तुम्हाला ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये व्हॅरिएशन दिसतं ते स्मॉल अमाऊंट आहे ॲज कम्पेअर टू द होरिझॉन्टल चेंज इन द कर्व. कळते. तर होरिझॉन्टल डायमेन्शन रिप्रेझेंट करते स्ट्रेन, व्हर्टिकल रिप्रेझेंट करत असतं स्ट्रेस. आता हे अप्पर आणि लोअर इल्ड पॉईंट काय आहे बघा, जर इलॅस्टिक लिमिट बी जर तुम्ही बघितला आणि अप्पर इल्ड पॉईंट सी जर तुम्ही बघितला, ह्याच्यामध्ये तुम्हाला होरिझॉन्टली चांगलं डिस्टन्स कव्हर झालेलं बघायला मिळतं, पण व्हर्टिकली तुम्हाला स्मॉल डिस्टन्स बघायला मिळेल फ्रॉम बी टू सी. म्हणजेच काय सांगता येईल बघा, अजून बीच्या पुढं आपण जर त्या बॉडीचा फोर्स वाढवत गेलो तर इथं स्ट्रेनमध्ये जास्त प्रमाणात बदल घडतो किंवा स्ट्रेन वाढतो ॲज कम्पेअर टू द स्ट्रेस. कळते का बघा मी काय सांगतोय. तर ह्या जो आपला इल्ड पॉईंट आहे सी, ह्याच्यामध्ये बी टू सी हे जे होरिझॉन्टल डिस्टन्स आहे हा स्ट्रेन रिप्रेझेंट करतो. तर स्ट्रेनची व्हॅल्यू भरपूर आहे ॲज कम्पेअर टू व्हर्टिकल डायमेन्शन काय आहे, स्ट्रेस. तर ह्याला म्हणायचं आहे इल्ड स्ट्रेस आणि हा इल्ड पॉईंट, आणि ह्याला अप्पर इल्ड पॉईंट म्हटलेला आहे सीला, आणि हा जो आहे तो लोअर इल्ड पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटला काय होत असतं एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगितलं, तर ह्याच्यामध्ये स्ट्रेन वाढलेला असतो ॲज कम्पेअर टू स्ट्रेस. याचं डिस्क्रिप्शन कसं डिस्क्राईब करता येईल बघा आपल्याला, हे दोन पॉईंट. द पॉईंट ॲट विच स्ट्रेन गोज ऑन इन्क्रीजिंग, काय, स्ट्रेन ग्रोज ऑन इन्क्रीजिंग विदाऊट ॲप्रिशिएबल इन्क्रीज ऑफ स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेसपेक्षा स्ट्रेन जास्त वाढतो. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज अ इल्ड पॉईंट. द पॉईंट सी इज नोन ॲज अ अप्पर इल्ड पॉईंट अँड पॉईंट डी इज नोन ॲज अ लोअर इल्ड पॉईंट. गेटिंग. त्यानंतर आपण बघूया पॉईंट ई, दॅट इज अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट. ई साठी काय डिस्क्रिप्शन आहे बघा, अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट.
तर हा अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट हा असा पॉईंट असतो, जर हा तुम्ही कर्व जर बघितला, ॲट विच पॉईंट द स्ट्रेस इज मॅक्सिमम. स्ट्रेस म्हणतोय मी, स्ट्रेस इथं आपल्याला वाय डायमेन्शनला स्ट्रेस आहे, तर व्हर्टिकली ई पॉईंट हा सगळ्यात जास्त उंचीवरती आहे. म्हणजेच काय, ॲट पॉईंट ई द स्ट्रेस इज अ मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम स्ट्रेस ज्या पॉईंटला असतो त्या पॉईंटला म्हटलं जातं अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट. इफ द लोड इज फर्दर इन्क्रीज्ड देन द कर्व फॉलोज अ पॅराबोलिक शेप. आता इथं जर तुम्ही बघितला तर कर्व कसा झालाय बघा रे, स्ट्रेट लाईन नसून पॅराबोलिक आहे बघा. ओके, स्ट्रेट कर्व कसा फॉलो झालाय, तर कर्व फॉलोज पॅराबोलिक शेप अँड रिचेस मॅक्सिमम स्ट्रेस ॲट पॉईंट ई. तर हा ई जो पॉईंट आहे इथं कसा असतो स्ट्रेस, मॅक्सिमम स्ट्रेस तुम्हाला इथं व्हर्टिकल वाय ॲक्सिसवरती बघायला मिळेल. तर ई पॉईंटला स्ट्रेस कसा आहे, सगळ्यात जास्त आहे, मॅक्सिमम आहे. दिस मॅक्सिमम स्ट्रेस इज नोन ॲज अल्टिमेट स्ट्रेस. तर ह्या मॅक्सिमम स्ट्रेसलाच काय म्हणायचं असतं, अल्टिमेट स्ट्रेस म्हणायचं असतं. गेटिंग. आता याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे तो एफ पॉईंट, ज्याला नाव आहे ब्रेकिंग पॉईंट. आता हे अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा एफ पॉईंटला जर तुम्ही बघितला तर स्ट्रेस कसा आहे रे, जास्त आहे का कमी आहे? येस. तर इथं स्ट्रेस कसा आहे सांगा, कमी आहे. तर एफची हाईट जर तुम्ही बघितला फ्रॉम ओरिजिन, एफ हाईट कमी आहे ॲज कम्पेअर टू हाईट ऑफ पॉईंट ई. ई पॉईंट हा सगळ्यात जास्त हाईटवरती आहे, म्हणजे इथं स्ट्रेस मॅक्सिमम आहे. आणि त्याच्या खाली हा एफ पॉईंट आहे, म्हणजे इथं स्ट्रेस कमी आहे ॲज कम्पेअर टू ई. मग तुम्हाला क्वेश्चन आला असेल की सर एफ पॉईंटला स्ट्रेस कमी आहे ॲज कम्पेअर टू ई, मग इथं मटेरियल ब्रेक का झालं? ॲज नेम इंडिकेट द पॉईंट एफ इज अ ब्रेकिंग पॉईंट. म्हणजे काय, ह्या पॉईंटला मटेरियल ब्रेक होतं, इथं जर ब्रेकिंग झाले ना, ते इथं पॉईंट एफ आहे. तर ह्या एफ पॉईंटला ई पेक्षा स्ट्रेस कमी आहे, बरोबर. तरी सुद्धा ॲट पॉईंट एफ द मटेरियल इज गोइंग टू ब्रेक. वाय? वाय, दॅट इज अ क्वेश्चन. काय सांगता येईल तुम्हाला, एनी प्रिडिक्शन? तर एफ ह्या पॉईंटला मग मॅक्सिमम काय आहे, तर स्ट्रेन मॅक्सिमम आहे. स्ट्रेन हे होरिझॉन्टल डायमेन्शन आहे. तर एफ पॉईंट होरिझॉन्टली हॅव्हिंग अ मॅक्सिमम व्हॅल्यू, म्हणजे ॲट एफ पॉईंट स्ट्रेन इज अ मॅक्सिमम. सो बिकॉज ऑफ मॅक्सिमम स्ट्रेन द मटेरियल इज गोइंग टू ब्रेक. म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेन झाल्यामुळं ती बॉडी जी आहे, ते मटेरियल जे आहे ते ब्रेक होतं, लक्षात घ्या. तर एफ पॉईंटला लक्षात ठेवा, स्ट्रेस कमी आहे पण स्ट्रेन मॅक्सिमम आहे. आणि बिकॉज ऑफ दिस मॅक्सिमम स्ट्रेन अ फेल्युअर ऑफ मटेरियल टेक्स प्लेस, अ ब्रेकिंग ऑफ मटेरियल टेक्स प्लेस. तर ही होती स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम फॉर डक्टाईल मटेरियल. मी परत रिवाईज करतोय, डक्टाईल मटेरियलमध्ये बायोल स्टील येतं, कॉपर येतं, ॲल्युमिनियम येतं, ब्रास येतं. या सगळ्या मटेरियलसाठी ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम ही सेमच राहते. तर हे पॉईंट्स आपण परत बघूया. प्रोपोर्शनल लिमिटमध्ये स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. इलॅस्टिक लिमिटमध्ये ह्या पॉईंट नंतर आपण जर फोर्स रिमूव्ह केला तर बॉडी त्याच्या परत ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये जात असते. अप्पर आणि लोअर यील्ड पॉईंटमध्ये कन्सिडरेबल स्ट्रेन चेंज होतो, बट देर इज अ नॉट सो मच चेंज इन द स्ट्रेस व्हॅल्यू. अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट हा मॅक्सिमम स्ट्रेस पॉईंट असतो त्या मटेरियलसाठीचा, आणि ब्रेक पॉईंट हा मॅक्सिमम स्ट्रेन पॉईंट असतो की ज्या ठिकाणी आपल्याला फेल्युअर ऑफ मटेरियल ऑब्झर्व होतं. आणि हे जे फेल्युअर असतं ते कसं होतं, कप आणि कोनच्या फॉर्ममध्ये होत असतं, विथ द प्रायर इंटिमेशन ॲट दी नेक. ओके, सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाईल मटेरियल. स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर ब्रिटल मटेरियल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.